राहुल गांधीजी काँग्रेस पार्टीचे आणि संसदेचे लोकसभेचे अपोजिशन लीडर आहेत आणि ते आहेत आणि ते पुन्हा पुन्हा वोट चोरी होत आहे अशा पद्धतीचा आरोप ते लावत आहेत. इलेक्शन कमिशनला सांगत आहेत की वोट चोरणाऱ्यांना इलेक्शन कमिशन सपोर्ट करत आहे. पण राहुल गांधींच्या बोलण्यामध्ये बिलकुल तथ्य नाही. राहुल गांधी खोटं बोलत आहेत आणि जर वोट चोरी होत असेल तर राहुल गांधींनी इलेक्शन कमिशनकडे जाऊन त्यांना प्रेझेंटेशन देणं अत्यंत आवश्यक आहे. पण राहुल गांधीजी त्या पद्धतीने करत नाही आहेत. बाहेर ते अशा पद्धतीची भूमिका मांडत आहे. त्यामुळं आता राहुल गांधी म्हणतात की वोट चोरी होत आहे, तर वोट चोरी होत नसून राहुल गांधींच्या काँग्रेस पक्षाचं संघटन चोरी झालेलं आहे आणि काँग्रेस पक्षातले असंख्य लोक आता बीजेपीमध्ये आणि एनडीएमध्ये आलेले आहेत. त्यामुळं काँग्रेस पार्टी खिळखिळीत झालेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की राहुल गांधीच्या बोलण्यामध्ये तथ्य नाही आणि राहुल गांधी खोटं बोलत आहेत. राहुल गांधी लगातार वोट चोरी का आरोप लगा रहे हैं, डिजिटल प्रेस कॉन्फ्रेंसेस भी कर रहे हैं और उन्होंने इस बार चीफ इलेक्शन कमिश्नर पर आरोप लगाया है, ज्ञानेश कुमार जी पर, कि वो वोट चोरों का समर्थन करते हैं, उन्हें बचाते हैं। मुझे लगता है कि राहुल गांधी जी झूठ बोल रहे हैं. राहुल गांधी जी वोट चोरी हो रहा है और वोट चोरी करने वालों को इलेक्शन कमीशन पूरा सपोर्ट कर रहा है, ये उनके आरोप में बिल्कुल तथ्य नहीं है. राहुल गांधी जी बोल रहे हैं कि भाई वोट चोरी हो रहा है, लेकिन वोट चोरी नहीं हो रहा है. कांग्रेस पार्टी का संगठन चोरी हो चुका है. कांग्रेस पार्टी के असंख्य लोग बीजेपी में आए हैं, एनडीए में आए हैं और इसीलिए नरेंद्र मोदी जी आज स्ट्रांग प्राइम मिनिस्टर हैं. देश की इकोनॉमी 10 नंबर से 4 नंबर पर आई है. अभी 1 साल के अंदर हम 3 नंबर पर जाएंगे और देश को बहुत ही गति से आगे बढ़ाने का काम मोदी साहब का कर रहे हैं. लेकिन राहुल गांधी जी को ये दिख नहीं रहा है, तो इसलिए राहुल गांधी जी झूठ बोल रहे हैं. राहुल गांधी जी के बोलने में बिल्कुल तथ्य नहीं है और वो इलेक्शन कमीशन को जाकर उनका प्रेजेंटेशन दे, लेकिन वो ऐसे बाहर ही रहकर आरोप लगा रहे हैं. ये आरोप बिल्कुल बेबुनियाद है, ऐसा मुझे लगता है. राहुल गांधी जी काँग्रेस पार्टीचे आणि संसदेचे लोकसभेचे अपोजिशन लीडर आहेत आणि ते आहेत आणि ते पुन्हा पुन्हा वोट चोरी होत आहे अशा पद्धतीचा आरोप ते लावत आहेत. इलेक्शन कमिशनला सांगत आहेत की वोट चोरणाऱ्यांना इलेक्शन कमिशन सपोर्ट करत आहे. पण राहुल गांधींच्या बोलण्यामध्ये बिलकुल तथ्य नाही. राहुल गांधी खोटं बोलत आहेत आणि जर वोट चोरी होत असेल तर राहुल गांधींनी इलेक्शन कमिशनकडे जाऊन त्यांना प्रेझेंटेशन देणं अत्यंत आवश्यक आहे. पण राहुल गांधीजी त्या पद्धतीने करत नाही आहेत. बाहेर ते अशा पद्धतीची भूमिका मांडत आहे. त्यामुळं आता राहुल गांधी म्हणतात की वोट चोरी होत आहे, तर वोट चोरी होत नसून राहुल गांधींच्या काँग्रेस पक्षाचं संघटन चोरी झालेलं आहे आणि काँग्रेस पक्षातले असंख्य लोक आता बीजेपीमध्ये आणि एनडीएमध्ये आलेले आहेत. त्यामुळं काँग्रेस पार्टी खिळखिळीत झालेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की राहुल गांधीच्या बोलण्यामध्ये तथ्य नाही आणि राहुल गांधी खोटं बोलत आहेत. राहुल गांधी लगातार वोट चोरी का आरोप लगा रहे हैं, डिजिटल प्रेस कॉन्फ्रेंसेस भी कर रहे हैं और उन्होंने इस बार चीफ इलेक्शन कमिश्नर पर आरोप लगाया है, ज्ञानेश कुमार जी पर, कि वो वोट चोरों का समर्थन करते हैं, उन्हें बचाते हैं. मुझे लगता है कि राहुल गांधी जी झूठ बोल रहे हैं. राहुल गांधी जी वोट चोरी हो रहा है और वोट चोरी करने वालों को इलेक्शन कमीशन पूरा सपोर्ट कर रहा है, ये उनके आरोप में बिल्कुल तथ्य नहीं है. राहुल गांधी जी बोल रहे हैं कि भाई वोट चोरी हो रहा है, लेकिन वोट चोरी नहीं हो रहा है. कांग्रेस पार्टी का संगठन चोरी हो चुका है. कांग्रेस पार्टी के असंख्य लोग बीजेपी में आए हैं, एनडीए में आए हैं और इसीलिए नरेंद्र मोदी जी आज स्ट्रांग प्राइम मिनिस्टर हैं. देश की इकोनॉमी 10 नंबर से 4 नंबर पर आई है. अभी 1 साल के अंदर हम 3 नंबर पर जाएंगे और देश को बहुत ही गति से आगे बढ़ाने का काम मोदी साहब का कर रहे हैं. लेकिन राहुल गांधी जी को ये दिख नहीं रहा है, तो इसलिए राहुल गांधी जी झूठ बोल रहे हैं. राहुल गांधी जी के बोलने में बिल्कुल तथ्य नहीं है और वो इलेक्शन कमीशन को जाकर उनका प्रेजेंटेशन दे, लेकिन वो ऐसे बाहर ही रहकर आरोप लगा रहे हैं. ये आरोप बिल्कुल बेबुनियाद है, ऐसा मुझे लगता है.